नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता क्रिएशन्स आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करते। तर आपण आज 38 साईज कटोरी 40 साईजचे कटोरी ब्लाऊज स्टिचिंग करत आहोत। अशा प्रकारे आपण कटोरी आणि अस्तरचं कापड आणि ब्लाऊजचं कापड असं एकमेकांना सर्व पार्ट्सला जोडून घेणार आहोत। आधी आपण दोन्ही कटोऱ्या जोडून घेतल्या, त्या दोन्ही साईड पार्ट्स जोडून घेऊया। उरलेलं कापड व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं फिनिशिंगसाठी। सर्व बाजूने अशी टिप मारून घ्यायची फिनिशिंगसाठी। कटिंग करून घ्यायचं कापड व्यवस्थित। आता योगपट्टीचे दोन्ही पार्ट जोडून घेऊया। सरळ बाजूने ब्लाऊजचं कापड ठेवायचं, त्याच्यावर अस्तर ठेवायचं, दोन्ही एकमेकांच्या समोर ठेवून शिलाई मारून घ्यायची। दाब शिलाई मारून घ्यायची अस्तरवर आणि सर्व बाजूने टिप मारून घ्यायची। त्याचबरोबर बाहीला आपल्याला जॉईंट द्यायचा आहे। जॉईंटही दोन्ही एकमेकांच्या समोर दोन्ही बाहीला जॉईंट देऊन घ्यावा, नाहीतर कधी कधी कसं होतं ना, दोन्ही पण एकाच साईडच्या बाही तयार होऊन जातात। म्हणून एकमेकांच्या समोर ठेवूनच सर्व पार्ट म्हणजे कटोरी, साईड पार्ट, योगपट्टी, स्लीव हे सगळं एकमेकांच्या समोर ठेवूनच जोडून घ्यायचं असतं, म्हणजे आपल्या लक्षातही राहतं आणि एकाच साईडचे दोन्ही पार्ट तयार होत नाही। बाही पण दोन्ही अशा जोडून घ्यायच्या व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये कापड कटिंग करून घ्यायचं। आपण नेहमी अस्तर व्यवस्थित साईजमध्ये कट केलेलं असतं, पण ब्लाऊजचं कापड हे आपण थोडंफार अर्धा इंचपर्यंत असं जास्त कट केलेलं असतं, म्हणून ते एकमेकांना जोडल्यानंतर फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायची असते। आता बॅक पार्ट जॉईन करून घेऊया। ब्लाऊज पीसचं सरळ पार्ट आणि त्याच्यावर अस्तर ठेवून अशी टिप मारून घ्यायची। गळ्याला आकार देऊन कट करून घ्यायचा। छोटे छोटे नॉट्स देऊन असे अस्तरचं कापड मागच्या साईडला दुमडून त्याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आणि त्याचबरोबर सर्व बाजूने फिनिशिंगसाठी टिप मारून घ्यायची। बघू शकता, अशा प्रकारे सर्व कापड व्यवस्थित कट करून घ्यायचं। टक्स मारून घेऊया आपण। टक्स मारताना एक टिप सांगते मी तुम्हाला, टक्स किती इंचाचा द्यावा। तर टक्स देताना छातीचा 8वा भाग हा टक्स देण्यासाठी उपयोगी पडतो आपल्याला। छातीचा 8वा भाग म्हणजे ज्या साईजची छाती आहे ना, त्याचा 8वा भाग म्हणजे त्या साईजला 8ने भाग द्यायचा। तर आता 40 साईजच्या ब्लाऊजला 8वा भाग येतो 5। तर साईड पार्ट आणि कटोरी जोडून घेऊया। कटोरीचा टक्स देऊन घेऊया दोन्ही साईडचे। ते आपण 3 इंच उंची आणि 2 इंच रुंदी, 40 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून आपण 2 इंच घेतले, 1.5 नाही घेतले, 2 इंच घेतले। 2 इंच रुंदी आणि 3 इंच उंचीचा टक्स देऊन घेतले। बघू शकता तुम्ही कटोरी किती छान आले। आता आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया। 7 इंचाचा गळा होता, गळ्याचा बॉक्स तयार करून त्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आणि मग त्याला हुकपट्टी लावून घ्यायची। आणि मग पाइपिंग ब्लाऊजचं
साईज मोठी असल्यामुळे ना त्याच्यात कापड जास्त उरलं नाही, म्हणून पायपिंग देताना पट्ट्या जॉईन कराव्या लागल्या. अजिबात कापड उरलं नव्हतं. आणि एका ताईंनी कमेंट केली होती, 40 साईजचं ब्लाऊज कटिंग करताना तुम्ही कटोरीला 3 इंच का हे मार्किंग करताय चौकोन तयार करताना. तर 40पासून पुढे साईज असली ना की त्याच्यावर आपल्याला 3 इंच तिन्ही साईडने मार्किंग करून घ्यायची असते. आणि 40च्या आत असेल तर 2.5 इंचावर. आणि जर 30 आणि 28 असेल तर त्याला 2 इंचावर अशी मार्किंग मी त्याप्रमाणे तुम्हाला चार्ट तयार करून देणार आहे. बघा आता हे आपण मशीनवरच आय करून घेऊया. तुम्हाला जर काही वेगळं बघायचं असेल, काही वेगळं काही विचारायचं असेल तर मला कमेंटमध्ये विचारा. मी त्या विषयावर व्हिडिओ घेऊन येत जाईल. कोणत्या प्रकारचा ब्लाऊज शिवायचा आहे, कुर्ती वगैरे काही जे काही तुम्हाला शिवायचं असेल ते मला कमेंट करून सांगा. मी त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील. मी हे ब्लाऊज शिवताना रात्रीचे वाजले होते 12. मिस्टरांची नाईट ड्युटी सुरू असल्यामुळे मग दिवसभर ते घरी झोपलेले असतात, मग तेव्हा मशीनचं काम जास्त करता येत नाही. मग मिस्टर नाईटला गेले की तोपर्यंत ते घरून निघेपर्यंत स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घ्यायचं आणि मुलांना जेवण वगैरे देऊन मग नंतर ते तिथे नाईट शिफ्टला आणि आपण इथे नाईट शिफ्टला, असं माझं रुटीन असतं. मी एखाद दिवशी त्यांची नाईट शिफ्ट असल्यावर मी माझं रुटीन संध्याकाळचं रुटीन दाखवेल. मी मागच्या वीकमध्ये जसं माझं संडेचं दिवसभराचं रुटीन दाखवलं होतं ना, तसं मी आता तुम्हाला नाईट शिफ्ट असल्यावर संध्याकाळचं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी घराचं सगळं काम आवरून, मुलांचं आवरून, मिस्टरांचा डब्बा वगैरे, मिस्टरांच्या ड्युटीचा टायमिंग वगैरे मॅनेज करून कशाप्रकारे मी माझा शेड्यूल सांभाळते त्याचा मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की कमेंट करा. गळ्याला अशी छोटीशी अशी नाजूकशी त्या ब्लाऊजवर चांगली दिसेल अशी लेस लावून घेतली. हे ब्लाऊज कस्टमर घ्यायला आले ना की त्यांनी घातल्यावर मी नक्की तुमच्याशी फोटो शेअर करेल कसं फिटिंगमध्ये बसलं आहे ते. ब्लाऊजमध्ये सर्वात जास्त महत्त्वाची फिटिंग असते, फिटिंग आणि फिनिशिंग. फिटिंग आणि फिनिशिंग व्यवस्थित जमले ना की ब्लाऊज आपल्याला जमलंच म्हणून समजायचं आणि ते कस्टमरलाही व्यवस्थित बसतं आणि छानही वाटतं. आपल्याला जर खरोखर ब्लाऊज मनापासून शिवायचे असतील ना तर आपण स्वतःच कटिंग करून आपण स्वतः शिवण्याचा प्रयत्न करायचा. दुसऱ्यांकडून आपण पेपर पॅटर्न मागवून मग त्या पेपर पॅटर्ननी आपण जर ब्लाऊज कटिंग करत असू ना तर मग आपला काहीच त्याच्यात हातभार नाही आहे असं मला वाटतं. कारण की आपल्याला कुठे काय किती कसं मार्किंग केलेली आहे ते आधी लक्षात आलं पाहिजे. नाही तर ते प्रत्येक वेळेस पेपर पॅटर्न सांभाळत बसा आणि मग कधी उंची वेगळी असते. आता समजा जर 40चं ब्लाऊज आहे, 40 साईजमध्ये आपण पॅटर्न कट करून ठेवलं असेल तर 40 साईजमध्ये उंची प्रत्येक वेळेस सेम असेल असं नाही ना. कधी कोणाची उंची 16ही असू शकते तर कधी कोणाची उंची 13ही असू शकते. मग त्याच्यामध्ये कटोरीची उंची वेगवेगळी होते, साईड पार्टची उंची वेगवेगळी होते, योगपट्टीची उंची वेगवेगळी होते. मग त्याच्यामध्ये ना आपले ब्लाऊज बिघडण्याची शक्यता असते. आणि जर आपण व्यवस्थित जर आपण मापं जर पाठांतर असतील आपले ना की आपल्याला कधीही ब्लाऊज कोणी कटिंग करायला सांगितलं ना की आपल्याला त्याच्यात काही संकुचितपणा येत नाही आणि असं आपण
कॉन्फिडन्समध्ये राहतो की हां ठीक आहे, आपल्याला ह्या साईजचं ब्लाऊज आलं आहे आणि ह्या साईजमध्ये हे एवढीच माप आपल्याला घ्यायची हे आपल्या लक्षात राहतं. नंतर पेपर पॅटर्न घेतले की मग ते आता जर साईज कमी जास्त झाली, आपल्याला कधी कधी लक्षात नसतं बघा. आपण 40 साईज आली म्हणजे आपल्याकडे जे पॅटर्न आहे ते आपण ठेवून कट करून घेतो. उंचीचा प्रॉब्लेम येतो. असे भरपूर प्रॉब्लेम पेपर पॅटर्न असताना पण येतात. म्हणून पेपर पॅटर्न न यूज करता आपण स्वतःहूनच डायरेक्टली कापडावर कटिंग करणं शिकलं पाहिजे. मी जेव्हा नवीन नवीन यूट्यूबवर बघायला लागले ना, की म्हणजे व्हिडिओ असे दुसऱ्यांचे बघायचे ना मी, तेव्हा मी सर्च करायचे डायरेक्टली कापडावर कसं कट करायचं. तर मला कुठेच ते व्हिडिओ असे दिसायचे नाही की कापडावर कटिंग करताना कोणीच दाखवलेलं नाही. सगळ्यांनी वेगवेगळ्या पॅटर्नचे कटोरे असतील पण ते सगळे पेपरवरच दाखवायचे. मग तेव्हा मला असं वाटायचं की सर्वांना तरी येत असेल, जे दाखवतात व्हिडिओ त्यांना येत असेल पेपर पॅटर्न कट न करता डायरेक्टली कपड्यावर कटिंग करता येत असेल, मग ते का दाखवत नसतील असा मला प्रश्न पडायचा. मी तेव्हाच असं म्हणायची की मला जी कटिंग येते ना, ती कटिंग मला दुसऱ्या लेडीजपर्यंत पोचवायची आहे. पण कॉन्फिडन्स नव्हता तेव्हा की व्हिडिओ करू की नको असं हे वाटायचं. पण मी आता ठरवलं की आपण डायरेक्टली कपड्यावर कटिंग म्हणजे माझ्यासारख्या ज्या आहेत माझ्या मैत्रिणी, त्यांचंही काम सोपं होईल आणि व्यवस्थित मापही समजतील. तुम्हाला जर लाईव्हवर मापं समजून घ्यायची असतील ना, तर मला तुम्ही त्याचं लाईव्ह कधी घ्यायचा तर टायमिंग मला सांगा. म्हणजे मी त्या शेड्यूलमध्ये लाईव्ह घेत जाईल आणि तुम्हाला मापांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत जाईल. असं मधोमध आपण आय पट्टी आणि हुक पट्टी अशी मधोमध मार्किंगवर व्यवस्थित ठेवून साईडने आपण शिलाई मारून घ्यायची असते. म्हणजे जे एक्स्ट्राचं कापड कुठेही असेल ना, ते आपल्याला कट करता येतं. मग त्याच्याने मुंढ्यातही कुठेही जास्त कमी जास्त होत नाही. म्हणजे कधी कधी कसं होतं ना, काखेमध्ये आपण बाय जॉईंट करतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये अर्धा इंच 1 इंच असं कमी जास्त जॉईंटमध्ये फरक पडू शकतो. जर आपण आधीच असं कटिंग करून घेतलं ना, बाही जोडायच्या आधी शिलाई मारून, तर मग कुठेही कमी जास्त पडत नाही. असं फिनिशिंगमध्ये असं कापड व्यवस्थित शिलाई मारून कटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण शोल्डर जोडून घ्यायचं. एकदा तुम्ही ह्याच पद्धतीने ब्लाऊज कटिंगही करून बघा. तुम्ही नवीन शिकणारे असाल ना, तरीही तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज जमेल. आणि प्रयत्न केल्यानंतर मग मला तसं सांगा. माझे एक सबस्क्रायबर आहेत ना, त्यांनी खरोखर मी सांगितलेल्या कटिंगप्रमाणे ब्लाऊज कटिंगही केलं आणि स्टिचिंगही केलं. आणि मग त्यांनी माझा नंबर घेऊन मला त्यांनी व्हॉट्सअपवर फोटो पाठवले. खूप छान वाटलं ते बघून. असेच व्हिडिओ फॉलो करत राहा आणि तुम्ही लवकरात लवकर शिकण्याचा प्रयत्न करा. आज एवढं काम होतं ना, मला जायचं आहे 2 दिवसाने गावी. आणि गावी जायच्या आधी म्हटलं सर्व जे आहेत ना पेंडिंगची कामं, ती सर्वांचे ब्लाऊज वगैरे घेतले ते देऊन मग गावी जायचं आहे असं ठरवलं आहे. तर आज एवढी कामं होती ना, दिवसभरातून 4 कुर्ती 3 ब्लाऊज एवढे शिवून, परत मिस्टरांचा डब्बा, भाऊ जेवायला येतो त्याचा स्वयंपाक करून ठेवलेला तो डब्बा घेऊन गेला. एवढी कामं करून आणि मग एवढी सारी मशीनवरची कामं पण कंप्लीट केली. आणि मग नंतर रात्री एडिटिंग करायला घेतलं. मला तर अजिबात आधी माहिती नव्हतं की एडिटिंग कशी करतात, काय करतात, पण आता हळूहळू समजतंय. माझा मुलगा खूप मदत करतो मला त्या एडिटिंगच्या कामांमध्ये, नाहीतर मला अजिबात काहीच माहिती नव्हतं. बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलं आहे. कुठेही कमी नाही, जास्त नाही, शोल्डरवर नाही, मुंड्याच्या इथे पण नाही, कुठेच नाही.
आणि आयपट्टी आणि हुकपट्टी अशी मधोमध मार्किंग करून तुम्ही तिथे पिनही हे करू शकता, पिन लावून घेऊ शकता तिथे. असं एकमेकांवर ठेवून तिथे पिन अटॅच करून घ्यायची आणि मग शिलाई मारायची बाजूला.
बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे जर बाही कटिंग केलेली असेल ना, की तुम्हाला कुठेही ती बाही कमी किंवा जास्त होत नाही. व्यवस्थित बॅक पार्टपासून ते फ्रंट पार्टपर्यंत बाही अगदी व्यवस्थित मुंड्यात बसते. बघू शकता कशी व्यवस्थित एकदम सरळ रेषेमध्ये शिलाई आली आहे आपली. आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कटिंग करून आपण आता मागच्या साईडनेही त्याच प्रकारे शिलाई मारून घेऊया. अगदी कॉर्नरला एक टीप मारून घ्यायची फिनिशिंगसाठी. ज्यांच्याकडे इंटरलॉकची मशीन असेल ना ते तिथे इंटरलॉक मारतात, पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी फिनिशिंगसाठी एक टीप मारून घ्यायची असते कॉर्नरला आणि त्याच्यानंतर मग फिटिंगची शिलाई मारायची असते. ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ना ते व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला फिटिंगच्या बाबतीत काही प्रॉब्लेम येणार नाही. अशा प्रकारे कमरघेरचा चौथा भाग त्याच्यावर मार्किंग करून घ्यायची. आता आपलं कमरघेर आहे 36, तर चौथा भाग आहे 9. 9वर मार्किंग करून घेऊया. छाती आहे 40, चाळीसचा चौथा भाग म्हणजे येते आपला 10. 10वर मार्किंग करून घेऊया. आणि दंडघेरचा अर्धा. दंडघेर आहे आपले 12, 12चा अर्धा म्हणजे 6. 6वर मार्किंग करून घेऊया आणि अशा प्रकारे व्यवस्थित अशी एक सरळ रेष आखून घेऊया.
कापड व्यवस्थित सरळ करून घ्यायचं, म्हणजे कुठेही चिवट वगैरे पडणार नाही आणि फुगा येणार नाही. त्यासाठी सरळ रेष मारून आता त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. आपण जिथे योगपट्टी जॉईन केलेली असेल ना, त्याची शिलाई जर आयपट्टीच्या साईडने जर खालच्या साईडला असेल तर फिटिंगच्या साईडने पण खालच्या साईडलाच राहायला पाहिजे, आणि जर वरच्या साईडला असेल तर फिटिंगच्या साईडने पण वरच्या साईडलाच राहायला पाहिजे. आणि कटोरी जर आपण जॉईन केलेली असेल ना, तर ती योगपट्टीच्या इथे जर मधल्या बाजूला वळलेली असेल तर ती गळ्याच्या बाजूनेही मधल्या बाजूलाच वळलेली पाहिजे. ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, म्हणजे ब्लाऊज अगदी छान परफेक्ट दिसतं. बघू शकता तुम्ही ब्लाऊजची फिटिंग कशी आली आहे, अगदी तंतोतंत, कुठेही कमी जास्त मागे पुढे नाही झालेलं, अगदी परफेक्ट शिलाई सगळीकडे बसलेली आहे. हा ब्लाऊज कस्टमर घ्यायला आले ना की त्यांना घालून मी नक्कीच फोटो काढून तुमच्यासोबत शेअर करणार. कोणी ना मोठी साईज असेल की ब्लाऊज घ्यायला घाबरतात की नाही आम्हाला नाही घ्यायचं आम्ही मोठ्या साईजचं ब्लाऊज.